नमस्कार. मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी. प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर. ताज्या अपडेट्स, जलद माहिती आणि 100% रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी. नाही, तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न काढला. प्रथम तुमच्या चॅनलचं स्वागत करतो. विषय असा आहे महत्त्वाचा यावेळेस, शेतकऱ्याच्या बाबतीत हे राज्यकर्ते पूर्णपणे असंवेदनशील आहे. आज परिस्थिती एवढी खराब निर्माण झालेली आहे की खताचे भाव 1950 रुपये DAPचा भाव हा शेतकऱ्याला न परवडणार आहे. आणि हे नाचता येणं अंगण वाकडं छोटंसं एक कारण दाखवतात किंवा आम्ही जालन्याला धाड टाकली, आम्ही लातूरला धाड टाकली, आम्ही मुंबईला धाड टाकली. अहो, धाड कशाला टाकतात? त्या डायरेक्ट त्या कंपन्या बंद करा ना. तुम्हाला त्या कंपन्या कळत नाही का? कंपन्या कुठं तयार होतात? एक ट्रक पकडलं हिंगोलीमध्ये, साधं एक ट्रक पकडलं तर त्याचं एवढं मोठं भांडवल तयार करायले. अहो, त्याच्यापेक्षा ती कारखाना कुठं तयार झाला, कंपनी काय कुठून काय, पाकिस्तानातून आली काय, कंपनी तर भारतातच तयार झाली ना ती. माझं असं स्पष्ट मत आहे की हे शेतकऱ्याला उगं कुठंतरी दिशाभूल करून या दुकानदारावर कारवाई केली, ही गाडी पकडली, त्या दुकानदाराला सांगितलं, त्या दुकानदाराचं असं केलं. अहो, मुळातच तुम्ही एवढे भाव वाढून टाकले की दुकानदाराला रुपया परवडत नाही आणि दुकानदार त्या गोष्टी करणारही नाही. परंतु जर तुम्ही आज लेकराला मारण्यापेक्षा लेकराची माय जर मारली तर खराब लेकरूच फायदा होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी जो निर्णय घ्यायचा असेल तर मुळात कंपन्याच बंद केल्या पाहिजे किंवा कंपन्यावरच धाड टाकली पाहिजे. उगाचच आपलं नाटक दाखवायचं आणि कुठंतरी समाधान करायचं शेतकऱ्याचं, हे किती अवघड काम आहे. तुम्ही नारा दिला होता, या माझा शेतकरी बळीराजाला सगळं कळतंय. तुम्हीच नारा दिला होता की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. अहो राज्यकर्त्यांनो, महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे तुम्ही ब्रीदवाक्य केल्यामुळं प्रत्येक शेतकरी हा बळीराजा जागी झाला होता. आणि मोठा भाऊ चांगलं काम करीत नाही म्हणून लहान्या भावाच्या हातात सत्ता दिली. परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग तुम्ही एवढा लावला की तुम्ही सांगताय कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. अहो, आज कुठं ठेवला महाराष्ट्र माझा? आजच्या महाराष्ट्रामध्ये तर डिझेलला लाईन, पेट्रोलला लाईन, गॅसला लाईन. आज शेतकऱ्याला शेती करण्याचं हे निर्माण झालेलं आहे. एक 8-10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, महिनाभराच्या आतमध्ये पाऊस पडतोय. आज शेतकऱ्याला जर राणीव चेगावच्या पंपावर डिझेलला गेला त्याला डिझेल मिळत नाही. व्यापाऱ्याला, राज्यकर्त्याला, ओळखीच्या लोकांना आज गेलं की गव्हर्नमेंट स्टॉकमधून डिझेल मिळतंय, तो सरळ पोहोचतोय. आज बिचाऱ्याला ट्रॅक्टर भेटतंय तर डिझेल नाही, डिझेल भेटलं तर ट्रॅक्टर नाही. म्हणजे आज बळीराजाची परिस्थिती एवढी गावली. आणि आता तुम्ही शेतकऱ्याच्या भावाचा निर्णय घ्यायला लागले. आज भावाचा जो निर्णय घेतला तुम्ही, या भावाच्या निर्णयामध्ये तुम्ही स्वतः तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतोय आज सगळ्या व्यापाऱ्याकडे माल आहे. असा राज्यकर्त्याच्या बाजूनच बोलताय का? इकडे बळीराजा म्हणताय, बळीराजा बळीराजा. बळीराजा म्हणत नाही कोणी. बळीराजाच्या बोकांडी बसायची वेळ आली. बळीराजा हा स्वतःची काय परिस्थिती असेल. आज लगनसराई होती, लगनसराईमध्ये गोरगरीब शेतकऱ्याला सकाळी शेतातून बैल ढोरं बांधून ज्यावेळेस पंपावर जायचं आणि लाईनला लागायचं. आज रोजी शेतकऱ्याला लालची लागलेल्या लोकाला तुम्ही एका शेतकऱ्याला असं म्हणताय, एक पत्र शेतीतलं काही कळत नाही, तिला मिरचीला वांग म्हणते का वांग्याला मिरची म्हणते हे कळत नाही. अशा बाईला जाऊन उरता विचारता की भाववाढीचं तुम्हाला काय वाटतं? ती बाई सरळ सांगती मार्केटमध्ये फळबागाचे भाव वाढले, भाजीपाल्याचे भाव वाढले. अहो, त्या बाईला जर कळलं असतं ना, तिला विचारा, तिला इथं आणा. 10-10च्या जाग्यामध्ये मेथीचा वाफा टाकावा लागतो. त्याच्यामध्ये फक्त इनमिनी 15 ते 20 जुड्या निघत्या आणि ते 15 ते 20 जुड्याचे 10 रुपयांनी जरी झालं तर 150 ते 200 रुपये बंदी. राज्यकर्त्याला वाचा फुटली पाहिजे, असा प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारता, 2 पैसे मेथीच्या भाजीला आणि फळबागाला भाजीपाल्याला जर भाव आला तरच माझ्या बळीराजाला 2 पैसे मिळतील. आज जर भाजीपाला रोडवर फेकून दिला त्यानंतर कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आज कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा याचा पूर्णपणे खेद वाटतो. आणि परिस्थिती दिवसांदिवस बिघडत चालली. आज गॅसची लाईन लागली, पेट्रोलची लाईन लागली, डिझेलची लाईन लागली, ज्या अत्यावश्यक सेवाच्या वस्तू होत्या याची लाईन लागली. अहो, ज्या महात्मा गांधीनं मिठाचा सत्याग्रह करून सनी कायमस्वरूपी लागणारं जे मीठ होतं त्याच्यासाठी सत्याग्रह करून त्याला कायमस्वरूपी भाव वाढ होऊ नये, त्याचं दूरदृष्टी किती असेल. आणि तुमची दूरदृष्टी काय? महिन्यात 100 ते 125 कसे होतील? आणि कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? फार मोठेपणानं म्हणते महाराष्ट्र नेऊन कुठं नेऊन ठेवला. राज्यकर्त्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही कुठं नेऊन ठेवायचा ठेवा महाराष्ट्र, पण ज्याच्या जीवावर आपण पोट भरतो, जो बळीराजा आहे, त्या बळीराजाची परिस्थिती थोडी समजून घ्यावं. आता सोयाबीनचे भाव 4000 रुपये झाले, ग्रीन गोल्डचे भाव
30 किलोचे 4,000 रुपये मोजायचे ग्रीन गोल्ड सोयाबीनचे. ज्या शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी बळीराजांनी सतत 3 महिने 3.5 महिने कष्ट करून तुम्हाला 3,000 क्विंटल सोयाबीन दिलंय आणि तुम्ही आता 30 किलो सोयाबीनचे 4,000 रुपये ज्यावेळेस घेताय त्यावेळेस थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे की राज्यकर्त्यांनी कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. आणि हीच विनंती राज्यकर्त्याला किंवा खरं तुम्ही ज्या एसीत बसून बघताय ते आता खाली जमिनीवर येऊन बघा. आणि काय नाटक लावलंय, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. नाटक काय आहे? नाटकामध्ये काय आहे? कोणी एसटीत बसतंय, कोणी रेल्वेत बसतंय, कोणी मोटरसायकलवर बसतंय. अहो अशाने कुठं शेतकऱ्या बळीराजाला काही त्याचं भेटल का? आणि अशाने कुठं बारकाई केल्याने अशी बारकाई होत असती का? सरळ सरळ यांच्या पगारा कपात करा ना. यांच्या पगारा जर कपात केल्या तर एका दिवसामध्ये मला तरी वाटतंय की थोड्या दिवसात महाराष्ट्राचं पूर्णपणे कर्ज नील होतंय. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करतो की अशा एसटीत बसून आणि कुठं मोटरसायकलवर बसून आणि कोणी रेल्वेनं जाऊन कुठंही याच्यामुळं काटकसरीपणा होणार नाही. जो काटकसरीपणा व्हायला पाहिजे तो काटकसरीपणा आपण करावं एवढेच विनंती करतो. धन्यवाद.